एकाच बॅटरपासून हा क्रिस्पी डोसा आणि ही सॉफ्ट जाळीदार इडली मी बनवते. तर इथे इडली आणि डोशाचं बॅटर तुम्ही पाहू शकता किती छान फर्मेंट झाले. या बॅटरची डिटेल रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यातलंच थोडंसं बॅटर घेऊन त्यामध्ये मीठ आणि सोडा टाकून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि इडली पात्रामध्ये भरून घ्यायचा आहे. यापासून खूप छान सॉफ्ट आणि जाळीदार इडल्या तयार होतात. पण एका ताईंची कमेंट होती की यापासून डोसा बनवून दाखव. तर त्यातलंच थोडंसं पीठ मी घेतलं आणि त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. कारण पीठ जेव्हा आपण स्टोअर करतो ना तेव्हा त्यात मीठ नाही टाकायचं, नाहीतर ते लवकर खराब होते. नंतर त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. डोशासाठी असं पातळ पीठ लागतं. तेवढ्यातच वातावरण आज खूप छान झालं होतं. म्हटलं चला चहा आणि गरमागरम डोसे बनवूया. तर तवा गरम झाला, त्यावरती डोशाचं जे बॅटर होतं ते व्यवस्थित पसरवून घेतलं. त्यानंतर ओरिगॅनो, लाल तिखट, धनेजिरे पावडर, गरम मसाला टाकून त्यावरती तेल स्प्रेड करून घेतलं आणि रेडी आहे आपला क्रिस्पी डोसा. खूप छान आणि क्रिस्पी डोसा होतो आणि वातावरणही तेवढंच छान झालेलं आहे. खूप जोराचा पाऊस पडत होता. तो एन्जॉय करत करत मी चहा ठेवला आणि डोसा आणि चहा हे माझं आवडीचं कॉम्बिनेशन आहे. कोणाकोणाला चहासोबत डोसा आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू लवकरच. बाय.